मुंबईच्या पश्चिम उपनगरातल्या दहिसरमध्ये राहणारे उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबई शहरात आपल्याला अधिकृत निवासस्थान देण्याची मागणी केली आहे। दहिसरहून मुंबई महापालिका मुख्यालयात येताना आपल्याला रहदारीचा मानसिक आणि शारीरिक त्रास होतो, त्यामुळे आपल्याला मुंबई शहरात घर द्यावं अशी मागणी उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंना पत्र लिहून केली आहे। मुंबईतील खड्डेमय आणि उखडलेल्या रस्त्यांमुळे सतत प्रवास करताना कंबरदुखी आणि स्पॉन्डिलायटिसचा त्रास वाढल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं। मुंबईच्या महापौरांच्या बंगल्याशेजारीच महापालिका अतिरिक्त आयुक्तांचा सेवा निवासस्थान असलेला बंगला आहे आणि त्याच बंगल्यासाठी उपमहापौर संजय घाडी हे प्रयत्नशील आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी आपल्याला अधिक कार्यक्षमतेनं आणि झपाट्यानं काम करता यावं यासाठी मुंबई महापालिकेकडे अधिकृत निवासस्थानाची मागणी केली आहे। पाहूयात त्या मुद्द्यावर एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी नेमकं काय म्हटलंय। मुंबई शहरातले अजूनही दहिसर चेक नाका ते कुलाब्यापर्यंत, कुलाब्यापासून ते मुलुंड चेक नाक्यापर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेतल्या हद्दीतले हायवे जे आहेत, ब्रिजेस जे आहेत, याच्यावरती आजही समतलपणा नाही आहे। तो असायला पाहिजे। जिथे जिथे खड्डे आहेत तिथे तिथे पॅचेस केलेले आहेत। ते पॅचेस एवढे उंच सकल आहेत की मोठ्या गाड्या असतात त्या अगदी अप डाऊन होतात, त्यामुळे तुमच्या स्पॉन्डिलिसिस होते, कंबर दुखते, मानेचे आजार होतात आणि ह्या सगळ्या याच्यामुळे आपल्या मानसिकतेवरती परिणाम होतो। हे मी माझ्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे आणि याचा विचार माननीय आयुक्त 100% करतील अशी मला खात्री आहे। महापौरांना निवासस्थान आहे, आयुक्तांना निवासस्थान आहे, अतिरिक्त आयुक्त आमचे 4 आहेत त्यांना निवासस्थान आहेत, तर मग उपमहापौरांना तुमचा निवासस्थान उपलब्ध असताना का देत नाही आहे? का देत नाही हे तुम्ही विचारलं का? प्रश्न आहे। पण तुम्ही विचारलं का हे प्रशासनाला? मी पत्र दिलेलं आहे। आता आयुक्तांनी आणि प्रशासनाने याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे। मुंबई महापालिकेकडून उपमहापौर संजय घाडी यांना बंगला देण्यात येणार असेल तर महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांनाही बंगला द्यायला हवा अशी मागणी मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। भायखळ्याच्या राणीच्या बागेतील बंगले हे राणीच्या बागेतल्या संचालकांसाठी आहेत, त्यांना नियमानं बंगला देण्यात यायला हवा, पण अजूनही त्यांना बंगला मिळालेला नाही, तो त्यांना देण्यात यावा अशी आग्रही मागणीही किशोरी पेडणेकर यांनी केली। पण मुंबई महापालिकेने उपमहापौरांना बंगला दिला तर गटनेते आणि विरोधी पक्ष नेत्यांनाही बंगला द्यायला हवा याकडे पेडणेकर यांनी लक्ष वेधलं। वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आहे, ज्याला राणीची बाग म्हणतात, त्या राणीच्या बागेचा डायरेक्टर, त्या डायरेक्टरला राणीच्या बागेतच बंगला आहे, पण तो दिला गेला नाही गेली 10 वर्ष। तो आयुक्तांनी म्हणजे एएमसी लोक त्याच्यावरती कब्जा झालेला असं मी म्हणेन। जर एएमसी असे कब्जा करू शकतात तर मग उपमहापौर, विरोधी पक्ष, गटनेता यांनाही निवासस्थानं उपलब्ध करा। काय चुकीचं आहे? बरोबर आहे।